बघा पुढचा प्रश्न असा आहे, डिफरन्शिएट ई रेस टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेलं फंक्शन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स ला डिफरन्शिएट करायचं आहे. तर दिलेल्या फंक्शनला आपण नाव देऊ लेट y इक्वल टू ई रेस टू लॉग ऑफ एक्स होल स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. नंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल, मग डायरेक्टली घेऊ dy बाय dx इक्वल टू, आणि या ठिकाणी जर आता हे फॉर्म्युलाच आहे, समजा ई रेस टू लॉग एक्स असेल तर या ठिकाणी ई आणि लॉग हा इलिमिनेट होतो आणि त्या ठिकाणी त्याचा आन्सर येतं फक्त एक्स. म्हणजे ई लॉगचं आन्सर असतं ई लॉग इक्वल टू 1. तर बघा या ठिकाणी सेम तसंच होईल, मग ई आणि लॉग इथं 1 होतो आणि राहिलेली टर्म फक्त ही राहते लॉग एक्स स्क्वेअर मायनस इथं डी डी एक्स येईल डी डी एक्स ऑफ लॉग एक्स चा स्क्वेअर मायनस हे लॉग एक्स चा स्क्वेअर. हा होल स्क्वेअर आहे आणि हा सेपरेट स्क्वेअर आहे. तर बघा असं येईल मग पुढं आता सेपरेट डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ लॉग एक्स होल स्क्वेअर मायनस डी डी एक्स ऑफ लॉग एक्स स्क्वेअर. आणि बघा या ठिकाणी एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यूज करायचा. तर या ठिकाणी असं येईल मग 2 लॉग एक्स आणि 2 मायनस 1 1 राहतो, म्हणजे 1 नाही लिहिलं तरी चालतो, आणि नंतर डी डी एक्स ऑफ लॉग एक्स मायनस, आता या ठिकाणी हा जो 2 असतो तो या ठिकाणी येतो लॉगच्या लेफ्ट साइडला डाव्या बाजूला, आणि असं होईल मग डी डी एक्स ऑफ 2 लॉग एक्स, आणि हा जो 2 आहे तो कॉन्स्टंट आहे. तर बघा पुढे असं होईल मग 2 लॉग एक्स, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1 अपॉन एक्स येतो इंटू 1 अपॉन एक्स मायनस हा 2 कॉन्स्टंट आहे तो जशाला तसा राहतो, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एक्स 1 भागिले एक्स, आणि आपलं फायनल आन्सर असं येईल. मग आता या ठिकाणी 2 अपॉन एक्स हा कॉमन निघतो. बघा 2 अपॉन एक्स जर आपण कॉमन काढला तर आन्सर राहील इथं लॉग एक्स, आणि इथं फक्त 1 राहतो मायनस 1, आणि हे आहे आपलं फायनल आन्सर dy बाय dx. बघा पुढचा प्रॉब्लेम असा आहे, डिफरन्शिएट साइन ऑफ रूट एक्स. त्याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स न. हे जे फंक्शन आहे त्याला नाव देऊ आपण लेट y इक्वल टू साइन ऑफ रूट एक्स. डिफरन्शिएट करू याला, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, बघा dy बाय dx इक्वल टू डी dx ऑफ साइन ऑफ अंडर रूट एक्स. तर या ठिकाणी हे जे फंक्शन आहे बघा, आता साइनचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस येतो, म्हणजे इथं असं येईल कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स. त्याच्यानंतर हे पुढच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स. तर बघा याचा डेरिव्हेटिव्ह असा येतो मग कॉस ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 अपॉन 2 रूट एक्स असतो, तर याचा डेरिव्हेटिव्ह असा येतो मग 1 अपॉन 2 रूट साइन ऑफ रूट एक्स, आणि त्याच्यानंतर हा जो रूट मधला साइन ऑफ रूट एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ साइन ऑफ रूट एक्स. तर बघा मग पुढे असं येईल, हे याच्या डिनॉमिनेटरला घेऊ, छेदस्थानी घेऊ, म्हणजे इथं असेल कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स अपॉन हा याच्या छेदस्थानी म्हणजे इथं असेल 2 रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू, आपल्याला माहित आहे साइनचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्स असतो, म्हणजे इथं कॉस रूट एक्स येईल,
कॉस ऑफ रूट एक्स इंटू डी डी एक्स ऑफ रूट एक्स. बघा तर मग पुढं आता रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असतो, म्हणजे असं येईल मग कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स अपॉन 2 रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स इंटू 1/2 रूट एक्स. नंतर फायनल स्टेप येईल आपली dy बाय dx. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, बघा अगोदर ही टर्म घेऊ म्हणजे कॉस ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स अपॉन ही बघा 2 गुणिले 2 4 होतात, 4 रूट एक्स 4 पुन्हा रूट एक्स घेऊ आणि नंतर अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स, आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. बघा पुढचा प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर दिलेल्या फंक्शनला अगोदर नाव देऊ आपण लेट y इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2. आता याला डिफरन्शिएट करू. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, तर असं येईल मग dy बाय dx इक्वल टू डी dx ऑफ लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2. आपल्याला माहिती आहे लॉगचा डेरिव्हेटिव्ह तो 1 अपॉन जे काय फंक्शन असेल ते येते. तर बघा इथे येईल मग 1 अपॉन सेक ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक डी dx ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2. आपल्याला माहिती आहे सेकचा डेरिव्हेटिव्ह, आणि हे जे सेक आहे 1 अपॉन सेक आहे तर याला आपण कॉस मध्ये किंवा कॉसचा रेसिप्रोकल आहे तर त्याला असं लिहू शकतो मग कॉस ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2. आता सेकचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2 इंटू टॅन ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी dx ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2. तर बघा आता या ठिकाणी ही जी टर्म आहे बघा कॉस ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2 इंटू सेक ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते 1 येते. म्हणजे आपण इथं असं घेऊ 1 इंटू टॅन ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2 इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेंटचा डेरिव्हेटिव्ह सेम येतो म्हणजे ई रेस टू एक्स रेस टू 2 येतो, ई रेस टू एक्स रेस टू 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. हा जो एक्स स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह, तर असे येईल मग टॅन ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2 इंटू ई रेस टू एक्स रेस टू 2 इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येतो, आणि आपलं फायनल आन्सर असेल मग देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 2x इंटू ई रेस टू एक्स रेस टू 2 इंटू टॅन ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2, आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. बघा नंतरचा प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट लॉग टू द बेस ई स्क्वेअर इंटू लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा दिलेल्या फंक्शनला नाव देऊ आपण लेट y इक्वल टू लॉग टू द बेस ई स्क्वेअर इंटू लॉग एक्स. बघा आता आपल्याला माहित आहे ह्याला ही जी टर्म आहे ह्याला असं लिहिता येतंय लॉग ऑफ लॉग एक्स, आणि ही जी बेसिक टर्म आहे त्याला आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यावं लागतं, म्हणजे इथं असं येईल लॉग ऑफ
ई स्क्वेअर. तर त्याच्यानंतर हा जो 2 आहे याच्या लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला येतो, इथं असेल मग लॉग ऑफ एक्स अपॉन 2 लॉग ई. हा जो लॉग ई आहे तो इलिमिनेट होतो आणि त्या ठिकाणी 1 येतो, म्हणजे आपलं असं येईल. तर मग शेवटी y इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2. आता आपण याला डिफरन्शिएट करू, म्हणजे असं येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू d dx ऑफ लॉग एक्स. नंतर असेल मग 1 अपॉन 2 लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स. तर या ठिकाणी असेल मग 1 अपॉन लॉग एक्स, 1 अपॉन लॉग एक्स इंटू डी डीएक्स ऑफ लॉग एक्स. त्याच्यानंतर बघा 1 अपॉन 2 लॉग एक्स, हा 1 अपॉन 2 लॉग एक्स एकच घेतला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. हा जो लॉग एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह तो 1 अपॉन एक्स, म्हणजे इथं असेल 1 अपॉन एक्स. आणि आपलं फायनल आन्सर असेल dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन 2x इंटू लॉग एक्स. हे आहे आपलं फायनल आन्सर. बघा पुढचा प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट लॉग एक्स होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. या फंक्शनला आपण नाव देऊ लेट y इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स होल स्क्वेअर. आता याला डायरेक्टली डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, तर या ठिकाणी येईल मग dy बाय dx इक्वल टू d dx ऑफ लॉग एक्स होल स्क्वेअर. या ठिकाणी डी डीएक्स ऑफ एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे इथं असेल मग 2 इंटू लॉग एक्स, इथं पॉवर 2 मायनस 1 म्हणजे 1च असतो. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे डी डीएक्स ऑफ लॉग बघा ह्या पूर्ण फंक्शनचा लॉग एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स, म्हणजे त्या ठिकाणी असेल मग 2 इंटू लॉग एक्स, इथं असेल मग 1 अपॉन लॉग एक्स. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स डी डीएक्स ऑफ लॉग एक्स. आता हे फंक्शन ह्याला आपण याच्या छेदस्थानी घेऊ, म्हणजे असं येईल तर 2 इंटू लॉग एक्स अपॉन लॉग एक्स. आणि या ठिकाणी लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन लॉग एक्स इंटू 1 अपॉन लॉग एक्स, आणि शेवटी डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स म्हणजे डी डीएक्स ऑफ लॉग एक्स. आणि नंतर येईल बघा मग 2 इंटू लॉग ऑफ इथं लॉग एक्स येईल, लॉग एक्स अपॉन, आता या ठिकाणी हा जो लॉग एक्स आहे ते अगोदर घेऊ आणि याला नंतर घेऊ, म्हणजे असं येईल लॉग एक्स इंटू लॉग एक्स. आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एक्स.
इंटू 1/x. आणि बघा तर फायनल आन्सर असेल मग देअरफॉर dy/dx इक्वल टू, हा जो x आहे ते अगोदर घेऊ आपण, म्हणजे इथे येईल अगोदर वरची टर्म घ्यावी लागेल न्यूमरेटरची, 2 log of log x अपॉन डिनॉमिनेटरला येईल मग x इंटू log x इंटू log of log x. आणि हे असेल आपलं फायनल आन्सर. बघा पुढचा प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा याला आपण अगोदर नाव देऊ, लेट y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. नंतर डिफरन्शिएट, डायरेक्टली डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर असेल मग dy/dx इक्वल टू d dx ऑफ साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तर बघा याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, असेल मग d dx ऑफ साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस d dx ऑफ कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तर आता अगोदर साइन आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, नंतर एक्स स्क्वेअर कडे. बघा तर असं येईल मग साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो, इथे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करावा लागतो. तर असं येईल मग 2 इंटू साइन 2 - 1 म्हणजे 1 राहतो, आणि हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहतो एक्स स्क्वेअर इंटू डी dx ऑफ, आता नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स स्क्वेअर हा मायनस, इथं पण सेम तसंच, इथं 2 कॉस एक्स स्क्वेअर येतो, 2 कॉस एक्स स्क्वेअर इंटू डी dx ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा असं येईल मग 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू, आता हा जो साइन एक्स स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्स स्क्वेअर, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी dx ऑफ एक्स स्क्वेअर मायनस. तर बघा मग पुढं इथं असेल 2 कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर, मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे डी dx ऑफ एक्स स्क्वेअर. तर बघा मग पुढं असं येईल 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2x इंटू 2x मायनस 2 कॉस ऑफ एक्स स्क्वेअर, हा मायनस आणि हा मायनस प्लस होतो, इथं प्लस येईल इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 2x. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे 2 साइन थिटा कॉस थिटा. बघा मग इथं असं आहे 2 साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर, याचा फॉर्म्युला येतो साइन 2x स्क्वेअर, आणि हा 2x इकडे घेऊ आपण, 2x इंटू साइन 2x स्क्वेअर प्लस, इथं सुद्धा सेम तसंच येईल 2 कॉस एक्स स्क्वेअर साइन एक्स स्क्वेअर म्हणजे साइन 2x स्क्वेअर, हा 2x अगोदर घेऊ 2x, आणि इथं असं येईल मग साइन 2x स्क्वेअर. आणि बघा आता इथं असं येईल मग ह्या दोन टर्म सेम आहेत, 2x साइन 2x स्क्वेअर प्लस 2x साइन 2x स्क्वेअर आहे. तर हे येईल मग 4x साइन 2x स्क्वेअर, आणि हे आहे आपलं फायनल आन्सर dy/dx. तर आज या ठिकाणी आपण थांबू आणि पुढचे प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.